नमस्कार मंडळी, नाद शेतीचा नाद बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी आपल्याला आता ही जी खोंड दिसते खोंडाबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची। खरं तर ही खोंड ही पशुवैद्यकीय डॉक्टर हे आहेत, हे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी खोंड सांभाळलेले, खास यत्नासाठी यांनी खोंड सांभाळलेले। तर या खोंडाबद्दल संपूर्ण अशी माहिती ह्या डॉक्टरांच्याकडून आपल्याला घ्यायची। नमस्कार डॉक्टर। नमस्ते। बरं डॉक्टर, तुमचं आता नाव बिव सांगा, नाव पत्ता गाव सगळं सांगा, मोबाईल नंबर पण सांगा। नमस्ते, माझं नाव विशाल, डॉक्टर विशाल बोहिटे, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा। तर हा आपला घरच्या गाईचा खोंड आहे। आपण नैसर्गिक रेतनासाठी चांदोलवाडीचे मेटकरी त्यांचा तो हौशा त्याची पैदास ही झालेली आहे आपल्याकडे। बरं, त्याचं खाण्याचं नियोजन कसं काय काय, ह्याची तब्येत चांगली दिसते, ही किती दाती आहे? हा आता झाला दात लावलेला आहे ना, आत्ताशी दात लावलेला आहे, 23 महिन्याचा झालेला आहे। 23 महिन्यामध्ये ह्याची तब्येतीसाठी तुम्ही काय केलं? ह्याची तब्येत एक नंबर दिसते ना, म्हणजे वशिंडाला शिंगा बिंगाला एक नंबर आहे हा, तब्येत चौका बिवका सगळ्या बाबतीत हा बैल एक नंबर आहे। तब्येतीसाठी तुम्ही काय केलंय तेवढं शेतकऱ्यांना सांगा। ह्याला सुरुवातीला जन्मल्यानंतर ना त्याच्या आईचा चीक असतो पहिला, तो पहिला भरपूर पाजलेला आहे। त्याच्यानंतर ना जसा 1 महिना झाला की त्याला वरचे दूध, तिच्या आईचं दूध कमी पडू नये म्हणून आपण वरच्या दूध गाईचं दुसऱ्या त्याला चालू केलंय। रोजचे नाही म्हणले तरी 1-1 लिटर असे करत, जसं जसं महिना वाढेल तसं त्याला दूध वाढवत एका टायमिंगला 5 लिटर दूध पाजलेलं आहे। 2 वर्ष दूध आपण 2 वर्ष दूध याला पाजले आणि त्याच्यामुळं त्याची वाढ वगैरे सगळे चांगली झालेली। बरं, हे आजारी बिजारी पडलं नाही ना? नाही, 2 वर्षात नाही, कधीच नाही। लहानपणापासून कधीच त्याला कुठलं औषध वगैरे असं आजारी पडलाय असं दिलंय, कारण की मध्यंतराच्या काळात लंपीचा प्रसार, लसीकरण केलेलं त्याचं, त्याच्यामुळं तसं काय बाकी अडचणच नाही काय कुठल्या गोष्टीची। बरं, आता शेतकऱ्यांना तुम्ही ह्या विशिष्ट अशी माहिती द्या, वैशिष्ट्य ह्या खोंडाची, आमच्याकडे हा खोंड रत्नासाठी आहे, तर त्यासाठी शेतकऱ्यांना थोडीफार माहिती द्या। ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय की महत्वाची सगळ्यात बघितली जाते ती कांबळ बघितली जाते, की जी घोड्याची जशी मान असते ते तसे त्या वळूची खासियत होती मेटकरी हौशाची, तीच ह्याच्यात पण उतरलेली आहे। परत त्याच्या शिंगाची जाडी, काना हरणागत, कलर हरणागत, त्याला चौक, वशिंड जे म्हणतात ते 1 शिरे असतं काय, पण ह्याचं 2 शिरे, जे ते ह्या वळूला जी खासियत पाहिजे ती बऱ्यापैकी ह्याच्यात सगळी आलेली आहे। त्याच्यामुळं आपल्याला त्यात आवड भरपूर आहे, नाद आहे एक प्रकारे। वेटरनरी डॉक्टर असल्यामुळं बरेच वेळा वाटायचं मला की आपल्याकडे पण एखादी वस्तू तयार झाली पाहिजे अशी। मग आपण ते युट्यूब चॅनलच्या द्वारे सर्च करून मेटकरींचा वळू आपल्याला वाटला व्यवस्थित, त्यामुळे आपण तिकडं 150 किलोमीटर गाई घेऊन जाऊन आमचे मित्र सागर ठोंबरे हे आमचे मार्गदर्शन केलं त्यांनी की तो वळू आहे त्या ह्याचा, मग आम्ही आपलं म्हटलं करू, चालतंय, आणि आपल्याला झाला त्या पद्धतीनं वस्तू झाली, तशी चांगली अशी वस्तू झाली। आणि आपल्याला बऱ्यापैकी आता गायी बी तशा येतात, जेणेकरून नैसर्गिक रत्नासाठी चालू करा, तर आपण दात लावल्यानंतरच म्हटलं चालू करायचा। आता लावलाय दात दुसरा व्हायला लागतो का चौसा लागतो नैसर्गिक रत्नासाठी? जास्तीत जास्त दुसरा झालेला बरा, दुसरा झालेला चांगला। दुसऱ्यापासून चालू केला तरी चालण्यासारखं, म्हणजे ह्याचं जी ठेवण आहे ती जरा घोडा म्हणजे बांधा संपूर्ण की घोड्यासारखाच आहे, हरणा टाईप, म्हणजे शर्यतीच्या बैलांसाठी तर अशासारखी अशी बैल शर्यतीसाठी किंवा तुमच्या शेती कामासाठी असणारच, पण शर्यतीसाठी पळायला स्टॅमिना लागतो ना, दम लागतो। जे पळण्यासाठी शर्यतीसाठी जे शरीर लागतं ते त्या सगळ्या अशा पद्धतीमध्ये चालाकी भरपूर आहे, चालाकी आहे। आणि जे शेतात पण काम करायचं म्हटलं तरी त्याचा स्टॅमिना भरपूर आहे,
ज्यानं काम करायसाठी कधी ही माग बघणार नाही. बरं, आता तुम्ही आता ही लहान आहे त्यामुळे झोपले नसेल, कोणी का झोपले? फक्त आपले त्याला सवय असावी म्हणून थोडस छकडीला वगैरे बैलगाडीला चालू होईल तसा. चालतो ना चांगला? चालतोय. बरं. हा जातीला कसा आहे हा बैल? कुठल्या जातीचा, कुठल्या जातीमध्ये येईल हे? हा जाती खिल्लार देशी मध्येच येतो. खिल्लार देशी म्हणजे ती मानदेशी आपण धनगर मिनगर त्याच्या नाही, प्युअर कॅटेगरी, प्युअर खिल्लार मध्ये एकदम जात प्युअर ह्याची आहे. बर, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9823 21 74 48. 9823 21 74 48 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने वेतन करायचे आहे तर तुम्ही मंडळी ह्या डॉक्टरांना तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांना नैसर्गिक वेतन चांगलं का आपलं कृत्रिम वेतन चांगलं, कशा पद्धतीत? आता तुम्ही डॉक्टर आहे त्याच्यामुळे वायदा सल्ला द्या आम्हाला. तसं म्हणायला गेलं तर नैसर्गिक वेतनाला प्राधान्य का द्यायचं? तर आपल्याला जी वस्तू पाहिजे ती पहिली आपण लहान असताना कळत नाही, पण मोठी झाल्यानंतर आपल्याला समजतं की अरे आपलं हे चुकलं, सिमेस आपण दुसरं दिलं पाहिजे. मग जे वळू आपण दाखवतो मग ते पहिला वळू बघितलेला असतो आपण की बाबा अशीच आपली आकृती. एक उत्तम उदाहरण तुमच्या पुढे आहे की ह्या हौशा सेम असाच त्याच पद्धतीने ही आकृती झालेली आहे. ह्याच्यामुळं की तुम्ही नैसर्गिक रेतन कराल इतकं तुमच्या फायद्याच आहे. म्हणजे जी वस्तू तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू त्या पद्धतीनं होऊ शकते. म्हणजे ओरिजिनल होऊ शकते. बरं, धन्यवाद डॉक्टर. तुम्ही आमच्या चॅनलला नाथ शेती चॅनल माहिती द्यायला तुमचे मी आभारी आहे. नमस्ते. हा चांगली जपणूक आहे खोंडाची. ओके बस डॉक्टर. मार उडे. नाही भेटते ते, राहू दे जाय ना. आलं अंग सांभाळून काम आहे.